Namaskar. Next example. Find the value of x raised to 4 plus 9x cube minus 5x square minus x plus 4 if x is equal to 1 plus I. सो पॉलिनॉमियलची व्हॅल्यू कशी काढायची? रियल नंबर जर दिलेला असेल x इज इक्वल टू, तर आपल्याला माहिती आहे आपण फंक्शनल व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्याच्यावर, तर डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. इथे कॉम्प्लेक्स नंबर दिलाय x ची व्हॅल्यू, म्हणजे ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट काढू शकता. डायरेक्ट x इज इक्वल टू 1 प्लस I सबस्टिट्यूट करा आणि ते सॉल्व करा. फक्त इथे काय आहे की x रेज टू 4 वे हायर पॉवर्स आहे, तर आपल्याला इथे एक्सपान्शन यूज करावं लागेल आणि मग त्याच्यात खूप टर्म्स होतील. त्याच्याऐवजी ट्रिक किंवा दुसरी एक मेथड आहे, ती मेथड आपण बघणार आहोत. आपण पॉलिनॉमियलचा डिव्हिजन रूल जो आहे तो इथे यूज करायचा आणि मग ते जास्त इझी होईल आणि मग त्याच्यावरून आपण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपल्याला माहिती की एखादी पॉलिनॉमियल ही डिव्हिजन रूल प्रमाणे डिव्हायझर इंटू कोशंट वगैरे या फॉर्म मध्ये लिहिता येते. सो तो काय रूल आहे की याला सपोज डिव्हिडंड आपण म्हटलं, या पॉलिनॉमियलला रिप्रेझेंट करायचं in the form of addition and multiplication of polynomials. तर कसं रिप्रेझेंट करतो आपण? तो रूल काय आहे की डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. काही रिमाइंडर आला तर काही वेळेला 0 पण येतो. सो तो काय असेल तो, सो हा जो डिव्हिडंड आहे तो ह्या फॉर्मॅट मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, पण त्यासाठी डिव्हायझर लागतो. म्हणजे ही पॉलिनॉमियलचं डिव्हिडंड आपण कन्सिडर केलं तर त्याला काहीतरी डिव्हायझर पाहिजे ना. मग आपण त्या डिव्हायझरने डिव्हाइड करू, मग कोशंट मिळेल, रिमाइंडर मिळेल आणि या फॉर्म मध्ये आपण ते लिहू. मग तो डिव्हायझर कुठलाही घ्यायचा आहे का? नाही, तर इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे, x इज इक्वल टू 1 प्लस I, त्यालाच कन्सिडर करून तो थोडासा मॉडिफाय करून आपण जी काही पॉलिनॉमियल येईल तिला आपण डिव्हायझर म्हणून ट्रीट करायचं आणि मग त्या पॉलिनॉमियलला ह्या पॉलिनॉमियलला डिव्हाइड केलं की ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही पॉलिनॉमियल लिहिता येईल. मग आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आलेल्या सगळ्या लहान असतात पॉलिनॉमियल्स. आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड आहे, डिव्हायझर म्हणा, कोशंट म्हणा, काही वेळेला रिमाइंडर तर 0 येतो, काही वेळेला छोटीशी पॉलिनॉमियल किंवा रिअल नंबर येतो. सो ते आपल्याला जास्त इझी पडेल. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपण आणणार आधी ती पॉलिनॉमियल अँड देन आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो ते करण्यासाठी हा डिव्हायझर लागणार आहे आपल्याला. डिव्हायझर दिलेला नाही कुठली पॉलिनॉमियल म्हणून, पण आपल्याकडे x इज इक्वल टू जी व्हॅल्यू दिली त्याच्यावरून कुठली पॉलिनॉमियल मिळते का बघूया, म्हणजे त्याला आपल्याला डिव्हायझर म्हणता येईल. सो गिव्हन दॅट x इज इक्वल टू 1 प्लस I, सो सगळा रिअल पार्ट एका बाजूला घेऊ, दॅट इम्प्लाइज x मायनस 1 इज इक्वल टू I. नुसता I जोपर्यंत आहे तोपर्यंत तो कॉम्प्लेक्स पार्ट आहे किंवा इमॅजिनरी पार्ट आहे, स्क्वेअर रूट ऑफ -1. त्याला रिअल पार्ट मध्ये करायचं असेल तर I स्क्वेअर आणावं लागेल, म्हणजेच दोन्ही ठिकाणी स्क्वेअर करावं लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी विल गेट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू I स्क्वेअर. आता I स्क्वेअर आला की -1 लिहिता येईल आणि तो रिअल नंबर होईल. सो दॅट इम्प्लाइज याचा स्क्वेअर काय होणार आहे, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू याची व्हॅल्यू मायनस. तर सगळं आपण इकडे आणूया. सो दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर मायनस 2x 1 प्लस 1 म्हणजे प्लस 2 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन 1 असं आपण म्हणणार. आता इथे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 2 अशी एक पॉलिनॉमियल आपल्याला मिळाली रिलेटेड टू धिस नंबर x इज इक्वल टू 1 प्लस I, म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची त्याच्याशीच रिलेटेड आपण एक पॉलिनॉमियल शोधून काढली. आता ती पॉलिनॉमियल ॲज अ डिव्हायझर म्हणून यूज करून आपण ह्या डिव्हिडंडला अशा फॉर्मॅटमध्ये आणणार आहोत. आता पॉलिनॉमियलची डिव्हिजन कशी करतात हे आपल्याला माहिती आहे. मला वाटतं तुम्हाला 8वीला 8th स्टँडर्डला तुम्हाला पॉलिनॉमियल डिव्हिजन झालं असेल. आत्ता लक्षात नसेल तर माझ्या या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये 8वी असा जो प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये पॉलिनॉमियलची डिव्हिजन कशी करायची आणि ते कसं एक स्टेप वाईज करत जायचं, कुठपर्यंत करायची, हे सगळं डिटेल व्हिडिओ काही एक्झाम्पल्स तिथे आहेत, ते जाऊन तुम्ही तिथे बघू शकता. सो आता आपण पॉलिनॉमियल डिव्हिजन करणार आहोत. त्यासाठी डिव्हिडंड काय घेणार तर हा x raised to 4 plus 9x cube minus 5x square minus x plus 4 and डिव्हायझर काय असणार आहे तर x square minus 2x plus 2. आणि याची इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर ह्याची व्हॅल्यू 0 आहे, तर तिथे ते कुठे आलं तर ते डायरेक्ट आपण 0 असं ते लिहू पण शकतो. पण आता आपण आधी डिव्हिजन करून घेणार आहोत, मग आपल्याला कोशंट मिळेल, रिमाइंडर मिळेल आणि हा फॉर्मॅट
आपल्याला मिळेल, म्हणजे तिथे लिहिता येईल. सो डिव्हिजन, पॉलिनॉमियल डिव्हिजन मध्ये काय कसा रूल अप्लाय करतो आपण? सो फर्स्ट नंबर आहे तेवढाच फक्त ऍडजस्ट करायचा असतो. तो कशाला? ह्याच्या फर्स्ट नंबरला, म्हणजे ही पॉवर वगैरे सगळं सेम, कोएफिशियंट पॉवर सगळं सेम करून तो नंबर ऍडजस्ट करायचा. सो इथे x⁴ आहे, हा x⁴ याला काय मल्टिप्लाय करायला लागेल? फक्त फर्स्ट नंबर कडे लक्ष द्या, बाकीचे नंबर डिस्टर्ब होणार आहेत, असे जास्त सेम येणार नाही, ते जे येतील ते येतील, पण फक्त फर्स्ट नंबर फक्त ऍडजस्ट करायचा. सो x⁴ पाहिजे, इथे x² आहे, म्हणजे x² ने मल्टिप्लाय करायला लागेल. ज्याने मल्टिप्लाय करतो तो सगळा काय असतो विथ साइन इथे लिहित जायचं, त्याला कोशंट म्हणतात. सो x², सो x² ने आपल्याला मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय काय मिळेल आपल्याला? x⁴ मिळेल. आता जी पॉवर मिळेल त्या पॉवर खालच्याच नंबर मध्ये लिहा, म्हणजे पुढे ऍडिशन सबट्रॅक्शनला कन्फ्युजन होणार नाही. बिकॉज आपल्याला माहिती आहे की x³ आणि x² अशा दोन टर्म एकमेकांमध्ये ऍड सबट्रॅक्ट होत नाही, त्यासाठी सेम पॉवर लागते x ची. त्यामुळे सेम पॉवरच्या टर्म्स एका खाली लिहा, म्हणजे सोपं पडेल. सो ही x⁴ झाली. आता नेक्स्ट टर्म आहे x² * x, म्हणजे x³ येणार आहे, आणि प्लस मायनस म्हणजे -2 येणार, आणि x³ येणार, त्यामुळे क्यूबच्या खाली लिहूया. त्याच्यानंतर प्लस येणार आणि 2x², सो इथे लिहूया +2x². आणि हे सगळं काय करतो आपण? डिव्हिजनचा रूल माहिती आहे आपल्याला, मायनस करतो. त्यामुळे आपल्याला साइन चेंज करावी लागतील सगळ्यांची. याचं साइन मायनस होईल, याचं साइन प्लस होईल, याचं साइन मायनस होईल. सो हे कॅन्सल झालं, 9 + 2 म्हणजे 11 x³ झालं, 5 म्हणजे -7 x² झालं, हे -x + 4 कॅरी करायचं. आता 11 x³ साठी आपण इथे काय करावं लागेल ते बघायचं. मल्टिप्लाय करताना 11 ने मल्टिप्लाय करायला हवं, आणखी कशाने करायला लागेल? x ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपल्याला काय काय ऍडजस्टमेंट करावी लागतील? 11 ने मल्टिप्लाय करायचे, x ने मल्टिप्लाय करायचे. सो +11 x आणि x³ होईल, त्यामुळे x ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. आता ह्या 11 x ने ह्या सगळ्या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करून इथे टर्म्स लिहायचे. सो 11 x³ त्याच्या खाली लिहूया, 11 x³ मायनस प्लस, सो -11 × 22, सो -22 x * x म्हणजे x² च्या खाली टर्म लिहूया, प्लस 11 × 22 22x, आणि आपल्या स्कोर नंतर आपण कॅरी करणार. हे माहिती आपल्याला मायनस साइन असतं, सो मायनस प्लस मायनस, हे कॅन्सल झालं, प्लस आहे, +22 - 17, सो +14x² होणार, आणि हे मायनस मायनस, सो -23x अँड दिस +4. आता किती वेळेला अजून भागाकार करत जायचं असतं, म्हणजे किती वेळेला आपण आता डिवाइड करत जाणार आहोत? तर याची पॉवर बघायची, याची पॉवर x² आहे, म्हणजे 2 आहे, डिग्री पॉलिनॉमियलची डिग्री इथे 2 आहे, आणि इथे पण 2 आहे, सेम डिग्रीचे आहे, त्यामुळे अजून एकदा आपण डिव्हिजन करणार. ज्या क्षणी किंवा ज्या ठिकाणी ह्याची डिग्री लेस दॅन दिस डिव्हायझर, म्हणजे हा जो रिमाइंडर आहे, ह्या रिमाइंडरची डिग्री लेस दॅन डिव्हायझर अशी येते, त्या ठिकाणी स्टॉप करायचं, त्याच्या पुढे डिव्हिजन करायची नाही. त्यामुळे तिथपर्यंत आपण डिव्हिजन करायची, आणि मग जे काय राहिलं असेल त्याला रिमाइंडर म्हणायचं. अजून काय ऍडजस्ट करता येईल? अजून एकदा आपल्याला डिव्हिजन करावे लागेल. x² सेम आहे, फक्त 14 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो +14 मल्टिप्लाय करून घ्या, +14x² प्लस मायनस, सो 14 × 28 x, 14 × 28, मायनस साइन असतं, सो साइन चेंज होते सगळ्यांची, इथे मायनस, इथे प्लस, इथे मायनस, हे कॅन्सल झालं, +28 -23, सो +5x, -28 + 4, सो -24. हा सगळा रिमाइंडर आहे. आता याच्या पुढे जायचं नाही, कुठपर्यंत डिव्हिजन करायची म्हटलं, ही जी पॉलिनॉमियल येते त्याची डिग्री किती आता इथे 1 आहे, हायेस्ट पॉवर 1 आहे तिथे, आणि ह्याची 2 आहे, सो याच्यापेक्षा लेस पॉवर झालं, त्यामुळे आता पुढे डिव्हिजन करायची नाही. दिस इज रिमाइंडर. सो हा रिमाइंडर मिळाला, हा कोशंट मिळाला, आणि हा डिव्हायझर मिळाला. आता ह्या सगळ्याला आपण डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडरच्या फॉर्म मध्ये लिहिणार, आणि मग त्याची व्हॅल्यू काढणार. त्यासाठी इक्वेशन 1 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपण यूज करू शकतो. जर कुठे तशी टर्म आली तर +x = 1 + i ही पण व्हॅल्यू दिलेली आहे, ती पण यूज करायची, आणि या सगळ्यातून आपण त्याची फायनल व्हॅल्यू काढणार. सो आपण इथे आता लिहून घेऊया काय काय आले ते.
डिव्हिडंड म्हणजे दिलेली पॉलिनॉमियल. सो पॉलिनॉमियल x raised to 4 plus 9x cube minus 5x square minus x plus 4 can be written as divisor means x square minus 2x plus 2 into quotient में quotient x square plus 11x plus 14 plus remainder plus 5x minus 24 असं ते आलेलं आहे. आता याच्यात आपण त्याची व्हॅल्यू काढणार आहोत किती येते ती. आता आधीच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्यावर तुम्ही यूज करू शकता आणि मग त्यावरून सोपं होईल. त्यानंतर आता इक्वेशन 1 मध्ये कुठल्या टर्मची व्हॅल्यू 0 होती x² - 2x + 2 तर ह्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. सो दिस डिव्हिडंड इज इक्वल टू 0 into this quotient x² plus 11x plus 14 plus this remainder 5x minus 24. आता 0 into something is 0 ना त्यामुळे ते केलीच म्हणजे फक्त काय राहिलं 5x minus 24. आता अगेन x ची व्हॅल्यू आपण यूज करूया. सो which is equal to 5 into 1 plus r minus 24. So 5 plus 5r minus 24. So minus plus म्हणजे 19 plus 24. So 5r minus 19. So 5r minus 19, this is the value of this polynomial when x is equal to 1 plus r. So अशा पद्धतीने जेव्हा एक्झाम्पल येते तुम्ही या डिव्हिजन रूलने ते सॉल्व्ह करू शकता. तर पॉलिनॉमियल ही अशा फॉर्मॅटमध्ये लिहायची. जे x ची व्हॅल्यू दिली ती एक डिव्हायझर म्हणून आपण त्याला मॉडिफाय करायचं. कारण काय होतं डिव्हायझरची व्हॅल्यू 0च असते त्यामुळे पुढे हे सगळं 0च होतं. फक्त रिमाइंडर काय होतो तो महत्त्वाचा आहे त्याच्यात व्हॅल्यू घातली की तुम्हाला व्हॅल्यू मिळेल इथे. सो अशा पद्धतीने तुम्ही पॉलिनॉमियलची एक्झाम्पल सारी कॉम्प्लेक्स नंबर मधली तर सॉल्व्ह करू शकता.